जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. सकाळचे 10 वाजलेत. मी टी व्ही बघतोय. आज सकाळी मी 8 वाजता 7:30ला उठलेलो मी, पण मग आपोआप मी झोपलो आणि 8ला उठलो. फ्रेश वगैरे झालं, जरा नवीन हरकत दिलाय बघा. कसं वाटतं मला सांगा, जरा चांगला वाटतं की नाही वगैरे सांगा जरा कमेंटमध्ये. त्याचं तर आज क्लास आहे, मग आता उद्या मी जाणार आहे फिरायला. उद्या परवा तेरवा नाही आहे मी सोमवारपर्यंत. माझ्यामध्ये एखाद दिवसाचा ब्लॉग नाही येऊ शकत, कारण मी चाललो आहे ना आता, माझा नेट चालत नाही ना, तर मी टाकला असता ब्लॉग इथे चाललो तिथला. त्यामध्ये एखाद दिवस ब्लॉग येऊ शकत नाही, आय थिंक सो नाही येणार. आता बसलो जरा घरात, बोर झालेलं आहे. आणि मी आज करणार एक मोठा उद्योग, तो म्हणजे माझ्या बॉटलला लावणार आहे मी प्लास्टिकचं कवर. तुम्ही रील्सला वगैरे किंवा इंस्टा रील्सला बघितलं असेल, प्लास्टिकचे बॉटल कापतात, जे हँडल आणि जे बॅटचे हे असते, जिथं बॅट आणि हँडल जॉईंट होतं तिथं प्लास्टिकची बॉटल वितळवून लावतात, जेणेकरून पक्की बसायची बॉटल बॅट पक्की हवी म्हणून. तुम्ही पण आज तसंच काहीतरी करणारे उद्योग तुम्हाला दाखवतो मी. तर 10 मिनटामध्ये करायला गेलो तो उद्योग, तुम्हाला दाखवतो मी कसा गेला तो उद्योग. मित्रांनो, तुमच्या भावाला आहे ना, आता ना ही जी बॉटल दिसते तुम्हाला फॅन्टाची, नो ब्रँड प्रमोशन, तुम्हाला याला बॉटल दिसते ना, हिचं मला एवढा प्लास्टिक कट करायचं आहे, इथून एवढा आणि इथून एवढंसं प्लास्टिक कट करायचं आहे. आणि हे प्लास्टिक लावणार आहे मी माझ्या बॅटला. तुम्हाला माझी बॅट पण दाखवतो, 1 मिनटं थांबा. मित्रांनो, माझी जी बॅट आहे ना, ही बॅट मला या बॅटीला इथं नाही बघा, मग तुम्हाला दाखवतो कुठं. हा जो भाग आहे ना, हा भाग थांबा, हा भाग आहे ना, हा भाग इथं लावायचं आहे मला प्लास्टिक. कारण की प्लास्टिक वितळत नाही माझ्या, म्हणजे प्लास्टिक खूप भारी धातू म्हणता येईल एका प्रकारे, ज्याने बॅट तुटणार नाही माझी लवकर. आता मला या बॉटलचं कवर काढायचं आहे, तिला गॅसवर ठेवून चिपकवायचं आहे मला माझ्या बॅटला. तर पटापट काम करतो, पटापट बॉटल कापतो. मित्रांनो, मिशन इम्पॉसिबलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी माझी बॅट जाळली आहे पूर्णपणे, तुम्ही इथून बघू शकता. थांबा तुम्हाला दाखवतो आहे बघा, माझी बॅट जळाली आहे पूर्ण, अशी गरम झाली आहे पार. पण बघा इथनं सगळीकडनं जळाली बघा बॅट. प्लास्टिक पण जळालं, नीट लागलं नाही ते प्लास्टिक माझ्याकडनं, मला जमलं नाही. मी बारीक कटआउट केलं याचं. बघू आता टिकलीला पाहिजे बॅट, टिकणार तर नाही लवकर. प्लास्टिक लावलं आहे मी. बघा कसं झालंय बघा हे प्लास्टिक. अरे देवा, माझं काम वाढलेलं आहे मस्तपैकी. बँकेचा धागा निघायला लागलाय माझ्या. काम कमी करायला गेलो पण काम वाढलं माझं. याच्यात माझे धागा पटकन काढतो. भूषण भाऊकत आहे, मला कामासाठी बोलावलं. काय काम आहे तुला भेटतोय की नाही हे पण नाही माहिती. आम्ही आलो इथं पाणीपुरी खायला, पाणीपुरी. मित्रांनो, आता आम्ही आलो चायनीज वेळ खायला. नुसतं खायचं काम चाललंय आमचं. भूषण भाऊ गेम खेळत होतो जरा DVS आणि SKT झालोची प्रॅक्टिस केली. 1 राऊंड हरलो, 2 राऊंड जिंकलो. ते बंदे घाबरून ऑफलाईनच गेले डायरेक्ट, माहिती आहे. धाबधबा बोलतो त्याला. आता पटकन घरी जातो. आता बघा संध्याकाळच्या ना 6:40 झालेत. 7ला माझा क्लास आहे, घरी जातो पटकन. घरी जातो मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो, मी आता क्लासवरनं सुटलो आहे आणि निघालो आता घरी. पटकन घरी जातो, फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला भेटतो.
मित्रांनो फायनली फिल्टर धुवायला ठेवलं आहे बघा. ह्याच्यामध्ये टाकलं बघा, तेवरती लगेच आत्ताच स्वच्छ केलं बघा, लगेच माती वरती आली त्यातली. याची भांडी बघा, ही सगळी भांडी धुवून ठेवली आहेत चांगली. ह्याच्या आत ना या नळात आलेलं सगळं घाण पाणी हे थोडं साठलेलं, त्याच्यामुळं आज ना आम्हाला ना खराब पाणी प्यायला लागलं अख्खा दिवस. ते कारण की खूपच घाण झालेलं, तर ते पाणी शुद्धच नव्हतं माझ्याकडे, एकदम होत असं ह्या पाण्याचं तर असेच पाणी आम्ही पित होतो अख्खा दिवस. तर मला वाटलं तर आपण केलं पाहिजे सर, कारण की आईला टाईम भेटत नव्हता. आई बिचारी बिझी आहे, ती घरातलं काम करायला कामाला जाईल, काय काय करेल बिचारी. मी आता विचार केला रात्रीचे 12 वाजते किंवा 1 वाजते, 7 केल्याशिवाय झोपायचं आहे, कारण की सगळ्यांना चांगलं पाणी प्यायला घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही धुवायला ठेवलं ते पाणी उकळते. आता हे असंच ठेवायचं सकाळपर्यंत, हे उकळल. तर आता काय तो उकळल मस्त की फास्ट करून त्याला बंद करून ठेवून द्यायचं, सकाळी जरा परत असेंबल करायचं. आता बाकीचं उद्याच्या ब्लॉगमध्ये, आजच्या ब्लॉगमध्ये एवढं. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला, ब्लॉगला लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय.